नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वराज गायकवाड. स्वागत आहे आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की व्यायलेल्या गायीचं दूध कसं वाढवायचं. जे की गाय व्यायल्यानंतर 21 दिवस असतात. ते 21 दिवस गायीच्या दूध वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर त्या 21 दिवसामध्ये आपण कसं व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून गायीचं दूध वाढेल. तर मित्रांनो, हे सांगण्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या घंटीवर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, बघूया आपण व्यायलेल्या गाईचं दूध कसं वाढवायचं, त्यांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर मित्रांनो, सुरुवातीला 21 दिवस, त्यातले पहिला 1-2 आठवडा असतील. त्या 2 आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळा गाईचं दूध काढायचं आहे दिवसातून. तर गाईचे दूध उत्पादन वाढणार आहे. आणि दूध जेव्हा आपण काढणार आहे, धाराला बसणार आहे, तेव्हा गाय शांत उभी राहिली पाहिजे. तिला आरामदायक वातावरणामध्ये ठेवली पाहिजे धार काढत असताना. त्यामुळे तिचं दूध देण्याची क्षमता वाढणार आहे. आणि दूध काढल्यानंतर गाईच्या स्तनांना स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं पाहिजे. त्याचं निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. पोटॅशियम परमॅंगनेटचे द्रावण जर आपण लावलं त्या जागेवर, तर कोणताही जंतू गायच्या कासेवर बसणार नाही आणि कुठलाही इफेक्ट गायच्या कासेवर होणार नाही. त्यामुळे 100% दूध उत्पादन गायचं वाढणार आहे. आणि सर्वात महत्वाचा आहे गायचा आहार. तर गायच्या आहारामध्ये प्रथिने आणि ऊर्जा मिळतील असं आपल्याला खाद्य गायला दिलं पाहिजे. आता प्रथिनांसाठी आपण गोळी आहे. तर गोळी कुठली निवडायची? तर गोळी प्रोटीन कंटेंट जास्त असतो. आता बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या गोळी आहे. तर ज्या गोळी प्रोटीन कंटेंट जास्त आहे, तीच गोळी आपण निवडली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे की ऊर्जा. तर ऊर्जा गायला कशापासून मिळते? तर गूळ. रोज 100 ग्रॅम गुळ गायला दिला पाहिजे. आणि मेथीचा दाना मेथीचा दाना रोज 100 ग्रॅम 21 दिवस, रोज 100 ग्रॅम गूळ, आणि त्याच्यासोबत 250 ग्रॅम म्हणजे की पावशर हरभऱ्याची डाळ, हे 21 दिवस गायला दिलंच पाहिजे. तेव्हा त्या गायीची दूध देण्याची क्षमता तिच्या पीकवर जाणार आहे आणि गाय दुधाला चांगली फुटणार आहे. आणि पुढचा मुद्दा म्हणजे गायला फायबर युक्त चारा दिला पाहिजे. आता फायबर कशामध्ये असतात? मका झाला, कडवळ झालं. ह्याच्यामुळे होतं काय, तर गायची पचन शक्ती सुधारते. आणि पचन जर सुधारलं तर गायचं दूध सुद्धा 100% वाढणार आहे. तर त्यामुळे गायला फायबर युक्त चारा दिला पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे की मिनरल मिक्सचरचा वापर दिला पाहिजे. तर जी गायची झीज होणार आहे, कारण दूध देत असताना गायला जवळजवळ 20 ग्रॅम तरी मिनरल मिक्सचरची रिक्वायरमेंट कमी होत असते गायच्या शरीरातून जेव्हा गाय दूध देते. त्यामुळे गायला रोज 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे 21 दिवसापर्यंत. तिथून पुढे तुम्ही 50 ग्रॅम जरी दररोज दिलं तरी चालू शकते. आता पुढचा मुद्दा आहे की औषधी आहार, म्हणजे औषधांचा वापर आपण कुठला करू शकतो? मिल्कोजन झालं, टिटॅलियम झालं. आता टिटॅलियमचा वापर आपण 3 पाकिटं जर दिली व्यायल्यानंतर, 3 पाकिटं म्हणजे साधारणतः 3 दिवस एक पाकिट जातं. रोज एका टायमिंगला 10 गोळ्या, 2 टायमाच्या 20 गोळ्या, असं 3 दिवस एक पाकिट जातं. तर 9 दिवस ह्या गोळ्या दिल्या पाहिजे. ह्यामुळे होतं काय, तर सुरुवातीला जी गायची कास सुजलेली असते आणि गायच्या ज्या शिरा दुधाच्या असतात त्या लॉक होत नाहीत. त्यामुळं गायीची दूध देण्याची क्षमता वाढत असते. त्यामुळे गायला टिटॅलियम हा गोळ्या दिल्या पाहिजेत. आणि पुढचा औषध असा आहे की ऑस्टेवेट आणि वायमिरल. त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची खनिज, कॅल्शियम ही मिळत असतं. तर त्याच्यामुळे आपण गायला ऑस्टेवेट आणि वायमिरल दिलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे की गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवला पाहिजे. तर निवारा कसा पाहिजे? तर त्या निवाऱ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि थंड हवा त्या गोठ्यामध्ये राहिली पाहिजे. तरच आपलं दूध उत्पादन गायचं वाढणार आहे. आणि गोठ्यामध्ये जर गायची संख्या कमी असली तर दूध उत्पादनात वाढ होणार आहे. आणि पशुवैद्याची आपण मदत घेतली पाहिजे. म्हणजे जे डॉक्टर आपण गोठ्यावर बोलवतो तो चांगला असला पाहिजे, ज्याला अनुभव पाहिजे की दूध गायचं कसं वाढवायचं. जर अनुभवी पशुवैद्य आपल्या गोठ्यावर असला तर आपल्याला जो काही आपला लॉस होणार आहे धंद्यामध्ये, गाय गाभण न राहणं, इव्हन जर दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे, तर तो पशुवैद्य जर तज्ज्ञ असला, अनुभवी असला, तर आपला दुग्ध व्यवसाय कधीच लॉसमध्ये जाणार नाही. त्यामुळं योग्य पशुवैद्याची आपण निवड केली पाहिजे. तर मित्रांनो, ओव्हरऑल माहिती देऊन झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.
आणि तुम्ही जर दूध उत्पादक असाल, तुम्हाला कुठले प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू. आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा, एवढा व्हिडिओ बघितलाय तर. धन्यवाद.